Part 4 Word Formation Prefixes and Suffixes. सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून नवीन शब्द आपल्याला या ठिकाणी तयार करायचा असतो. पहिले 5 प्रश्न सोडवून दिले आहेत. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस बघू आपण. त्यातला पहिला प्रश्न, व्हॉट प्रिफिक्स विल यू ॲड टू मेक द अपोजिट ऑफ द वर्ड वॉन्टेड. वॉन्टेडला कोणतं प्रिफिक्स लावल्यामुळे त्या वॉन्टेडचा अपोजिट वर्ड तयार होईल. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अनवॉन्टेड. नेक्स्ट, व्हिच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल हॅव द सफिक्स मेंट. खालीलपैकी कोणत्या शब्दाला MENT मेंट हे सफिक्स लावू शकतो. तर अर्थातच ऑप्शन नंबर 2, एन्जॉयमेंट. नेक्स्ट, व्हिच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल बिकम ॲन ॲडजेक्टिव्ह बाय ॲडिंग द सफिक्स AL. खालीलपैकी कोणत्या शब्दांना AL हे सफिक्स लावलं तर ॲडजेक्टिव्ह तयार होईल. याचं उत्तर आहे 1, ॲडिशनल. बघा, तुम्हाला निडल शब्दही माहिती असेल, हँडल शब्दही माहिती असेल, पण निडलमध्ये शेवटी LE आहे, हँडलमध्ये पण शेवटी LE आहे. नेक्स्ट, व्हॉट सफिक्स विल यू ॲड टू द वर्ड काइंड टू मेक इट अ नाऊन. काइंडला कोणतं सफिक्स लावलं की त्याचं नाऊन तयार होईल. तर अर्थातच काइंडनेस, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, व्हिच प्रिफिक्स विल यू ॲड टू मेक द अपोजिट ऑफ द वर्ड सेल्फिश. सेल्फिशला कोणतं प्रिफिक्स लावलं की अपोजिट वर्ड तयार होईल त्याच्या. तर ऑप्शन नंबर 3, अनसेल्फिश. नेक्स्ट, व्हिच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज विथ अ प्रिफिक्स. खालीलपैकी कोणता शब्द प्रिफिक्स सोबत आहे. इंट्रोड्यूस, अनेबल, इमिडिएट आणि अंडर. या ठिकाणी बघा, इंट्रोड्यूस, इमिडिएट आणि अंडर यापैकी कशालाही प्रिफिक्स लागलेला नाही. मात्र ऑप्शन नंबर 2 जो आहे अनेबल, याला UN हे प्रिफिक्स लागलेलं आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द वर्ड विदाउट सफिक्स. कोणता शब्द सफिक्स शिवाय आहे. ग्रीड, ग्रीडी, डर्ट, डर्टी, हेअर, हेअरी. फक्त हॅपीला मात्र कोणतंही सफिक्स लागलेलं नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते बरोबर आहे. नेक्स्ट, चूज द वर्ड दॅट डज नॉट एंड विथ द सफिक्स शन, TION. कॉम्पिटिशन, रिलेशन, नेशन, प्रिपेरेशन. तसं तर प्रत्येक शब्दाच्या शेवटी शन आहे. कॉम्पिट, कॉम्पिटिशन, ठीक आहे. रिलेट, रिलेशन, प्रिपेअर, प्रिपेरेशन. म्हणजे या तिन्ही शब्दांना TION शन हे सफिक्स लागला आहे. मात्र नेशनला काही सफिक्स लागलेलं नाही. नेक्स्ट, फाइंड द नाउन फॉर्म ऑफ द वर्ड डिफरंट. डिफरंटचा नाउन फॉर्म कोणता आहे. पहिलं उत्तर बरोबर आहे, डिफरन्स. नेक्स्ट, फाइंड द ऑड वर्ड फ्रॉम द सेट ऑफ वर्ड्स गिव्हन बिलो. वेगळा शब्द शोधायचा आहे. बॅड, बेटर, वर्स्ट, वर्स. बघा, बॅड, वर्स आणि वर्स्ट 3 फॉर्म्स आहे डिग्रीचे. बेटर मात्र या गटात बसत नाही. 11वा प्रश्न, चूज द करेक्ट सफिक्स टू कंप्लीट द फॉलोइंग वेब. मध्ये प्रश्नार्थक चिन्ह आहे वेबच्या आणि आहे क्लेव्हर, ब्राईट, काइंड आणि ब्लाइंड. या सर्व शब्दांना कोणतं सफिक्स लागेल. तर अर्थात ऑप्शन नंबर 3. बघा, क्लेव्हरनेस, ब्राईटनेस, काइंडनेस आणि ब्लाइंडनेस. 12वा प्रश्न, व्हिच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट बिगिन विथ द प्रिफिक्स डिस, DIS. बघा, लाईकला आपण डिस लावू शकतो, ओबेडियंटला डिस लावू शकतो, ऑनेस्टला पण डिस लावू शकतो. मात्र पॉप्युलर या शब्दाला DIS, डिस हे प्रिफिक्स लावू शकत नाही. पॉप्युलरला अपोजिट करायचं राहिलं तर आपल्याला UN, अन हे प्रिफिक्स लावावं लागते. म्हणजे अनपॉप्युलर आपण असं म्हणतो. नेक्स्ट, व्हिच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट एंड विथ द सफिक्स FUL. खालीलपैकी कोणता शब्द फुल या सफिक्सने एंड होत नाही किंवा त्याचा शेवट होत नाही. स्किलफुल, केअरफुल, युजफुल. वर्थफुल मात्र आपण कधीच म्हणत नाही. याला ॲडजेक्टिव्ह जर करायचं राहिलं तर आपण वर्दी असं म्हणतो. नेक्स्ट, व्हिच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज विदाउट प्रिफिक्स. कोणता शब्द प्रिफिक्स नसलेला आहे. इनव्हिजिबल, याला प्रिफिक्स आहे IN, व्हिजिबल, इनव्हिजिबल, ठीक आहे.
इन्फॉर्मलमध्ये आयन आहे, फॉर्मल, इन्फॉर्मल. इनह्युमनमध्ये पण इन आहे, ह्युमन, इनह्युमन. मात्र इंटरेस्टमध्ये कोणताही प्रिफिक्स नाही आहे. इन जरी सुरुवातीला असला तरी तो एकच शब्द आहे, इंटरेस्ट. इन त्याच्यापासून आपण वेगळा करू शकत नाही. नेक्स्ट, विच प्रिफिक्स कॅन बी ॲडेड टू द बॉक्स ऑफ द चार्ट टू मेक इट अ मिनिंगफुल वर्ड. 4 प्रिफिक्सेस दिलेले आहेत आणि वरती मुख्य शब्द दिला आहे इट. कोणतं प्रिफिक्स त्या इटच्या पहिले येईल तर अर्थातच ऑप्शन नंबर 3, ओव्हर इट, म्हणजे जास्ती खाणे. नेक्स्ट, चूज 2 करेक्ट वर्ड्स दॅट कॅन बी चेंज्ड इन टू अँथोनिम्स युझिंग द प्रिफिक्स अन. अन हे प्रिफिक्स लावून खालीलपैकी कोणते 2 शब्द आपण त्यांचे विरुद्धार्थी शब्द तयार करू शकतो. तर बघा, लकीला लावला की अनलक्की तयार होईल. ॲक्टिव्हला लावू शकत नाही, पॉसिबलला पण लावू शकत नाही, हॅपीला मात्र आपण अन लावला की अनहॅपी होईल, म्हणजे तो अपोजिट वर्ड तयार होईल. त्याच्यामुळे पहिलं आणि चौथं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, चूज द ऑड वन आउट. वेगळा शब्द शोधायचा आहे. रिस्टार्ट, रिपीट, रिमेक आणि रिटेक. बघा, रिस्टार्ट, रिमेक आणि रिटेक हे सर्व शब्द जे आहेत त्यामध्ये प्रिफिक्स आहे एक RE. मात्र रिपीट हा जो शब्द आहे दुसऱ्या नंबरचा, याच्यात कोणतंही प्रिफिक्स दिलेलं नाही, त्याच्यामुळे हा शब्द या गटातला वेगळा शब्द आहे.